मोनिकाचा आज सासरी पहिला दिवस होता. भावजय, नणंद, काकी सर्वजण मस्करी करून हसत होत्या. अक्षय खोलीत येताच वसुधा काकीने त्याचा कान ओढत म्हटले, "अरे लबाडा, थोडेही थांबत नाही का तुला? आयुष्यभराची सोबत आहे. थोडा धीर धर." मोनिकाने बघितले की सर्वजण थट्टा मस्करी करत होते. मात्र अक्षयची आई म्हणजे मोनिकाची सासू मधुमालाच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते. महागडे कपडे आणि दागदागिने घालूनही ती अतिशय सर्वसाधारण दिसत होती. मोनिका आणि अक्षयचे लग्न धूमधडाक्यात झाले होते. कुंदन हार आणि मोत्याच्या रंगाच्या घागरा चोळीत मोनिका अतिशय सुंदर दिसत होती, तर क्रीम रंगाच्या शेरवानीत अक्षयही देखणा दिसत होता. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत संपूर्ण घर रिकामी झाले. आता घरात फक्त मोनिका, अक्षय, अक्षयची मोठी बहीण विधी आणि अक्षयचे वडील शेखर आणि आई मधुमाला होते. दुसऱ्या दिवशी मोनिकाला पाचपरतवानासाठी माहेरी जायचे होते. कोणती साडी नेसायची हे ती ठरवत होती. तेवढ्यात तिला वाटले की सासूबाईंनाच विचारूया. त्यानंतर हातात साड्या घेऊन ती सासूबाईकडे गेली. "आई सांगा ना, पिवळ्या आणि नारंगी रंगापैकी उद्या कोणती साडी नेसू?" तिने विचारले. मधुमाला म्हणाल्या, "बाळा, तुला जी चांगली वाटते ती नेस, पण हा नारंगी रंग तुझ्यावर खुलून दिसेल." तितक्यात शेखर रागाने म्हणाले, "तू तर अडाणीच राहशील. डोळ्यांना खुपणारा हा रंग थंडीत चांगला वाटतो, एप्रिल महिन्यात नाही." मधुमाला एकदम गप्प बसल्या. शेखर म्हणाले, "मोनिका बाळा, तू विधीताईला विचार." मोनिकाला आपल्या सासऱ्याने सासूबाईशी असे वागणे अजिबात आवडले नाही. सोबतच तिला अशी भीतीही वाटू लागली की अक्षयचा स्वभावही त्याच्या वडिलांसारखाच असला तर काय करायचे. शेवटी मुलामध्ये वडिलांचे थोडेफार गुण असतातच. दुसऱ्या दिवशी मोनिका पिवळ्या रंगाची शिफॉनची साडी नेसून गेली. मधुमाला यांनी सकाळी बटाट्याची भाजी आणि मूग डाळीचा हलवा बनवला होता. विधी म्हणाली, "आई, तू आम्हाला लठ्ठ करणार आहे वाटते." अक्षय रागाने म्हणाला, "आई, किती वेळा सांगितले आहे की डाएटचे पदार्थ बनवत जा." शेखर म्हणाले, "तुझी आई हे सर्व कुठून शिकणार? तिला स्वतःच्या कमरेचा घेर वाढवण्यातच धन्यता वाटते." तितक्यात मोनिका म्हणाली, "मी तर इतका सुंदर नाश्ता पहिल्यांदाच खाल्ला आहे." मोनिकाने केलेले कौतुक ऐकून मधुमालाचा चेहरा खुलला. त्यानंतर अक्षय आणि मोनिका 15 दिवसांसाठी हनीमूनला गेले. त्यावेळी मधुमालाच्या असे लक्षात आले की अक्षयच्या घरून तर त्याचे वडीलच किंवा बहीणच फोन करतात. अक्षय आणि मोनिका गोव्याहून परत आले तेव्हा विधीताई तिच्या सासरी निघून गेली होती. मोनिकाने गोव्याहून आणलेल्या भेटवस्तू सासूबाईंना दाखवल्या. मोनिका सासऱ्यांसाठी टी-शर्ट आणि सासूबाईंसाठी गॉगल घेऊन आली होती. मधुमालासाठी आणलेल्या भेटवस्तू पाहून शेखर म्हणाले, "मोनिका बाळा, हे काय घेऊन आली आहेस तू तुझ्या सासूबाईंसाठी?" मधुमालाला गॉगल कधीच घातलेले नाही. इतकी वर्ष शहरात राहूनही ती थोडीशी बदलली नाही. ती काय गॉगल लावणार? मोनिका म्हणाली, "अहो बाबा, आधी लावत नाही तर काय बिघडले? आता लावेल." दुसऱ्या दिवशी शेखर आणि अक्षय कामावरून आले. मोनिकाकडे अजून 7 दिवसांची सुट्टी शिल्लक होती. ती स्वयंपाकघरात गेली तर तिथे सासूबाई बेसनाचे लाडू बनवत होत्या. मोनिकाकडे पाहत त्यांनी स्मितहास्य करत म्हणाल्या, "बाळा, तुला बेसनाचे लड्डू आवडतात ना, तेच बनवत आहे." मोनिका लाडू खात म्हणाली, "सासूबाई, खरंच तुम्ही आहे." मधुमाला निराश होऊन म्हणाली, "बाळा, गेल्या 30 वर्षांपासून जेवण बनवत आहे, त्यामुळे जेवण चांगलेच बनवता आले पाहिजे ना." मोनिका म्हणाली, "आई, तुम्ही खूप चांगले जेवण बनवता. सर्वांनाच इतके चांगले जेवण बनवता येत नाही." मोनिकाच्या लक्षात आले की तिची सासू घरकामात पारंगत होती, पण ती अजिबात नीटनेटकी राहायची नाही. संध्याकाळ होताच मधुमाला या शेखर आणि अक्षयसाठी पोहे बनवू लागल्या. तितक्यात मोनिका तिकडे आली आणि म्हणाली, "आई, मी चहा बनवते, तुम्ही जा आणि तयार व्हा." मधुमाला म्हणाल्या, "कशासाठी तयार व्हायचे?" मोनिकाने त्यांना नवीन ड्रेस दिला आणि म्हणाली, "तुम्हाला नीटनेटके पाहून बाबा खुश होतील." शेखर आणि अक्षय घरी आले तेव्हा गरमागरम चहाचे घोट घेत अक्षय मोनिकाला त्याच्या कामावरील प्रोजेक्टबद्दल सांगू लागला. शेखर यांनी मधुमालाकडे एक तिरपा कटाक्ष टाकला आणि टोमणा मारत म्हणाले, "मधुमाला, मीही तुझ्यासोबत कामावरील प्रोजेक्टबद्दल चर्चा करू शकलो असतो तर किती बरे झाले असते." मधुमाला डोळ्यातील अश्रू लपवत स्वयंपाकघरात गेल्या. कपडे बदलताना विचार करू लागल्या की शेखर यांनी आतापर्यंत कधीच तिला पत्नीचा सन्मान दिला नव्हता.
सतत तिला अडाणी म्हणायचे. त्यामुळे आपण पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे याचेही मधुमाला यांना विसर पडला होता. रात्री मोनिकाला राहावले नाही. तिने अक्षयला विचारले, बाबा सतत आईचा अपमान का करतात? अगं बाबा खूप हुशार आहेत आणि आई बावळटासारखी वागते, त्यामुळे बाबा तिच्याशी असे वागतात, अक्षयने सांगितले. नंतर मोनिकाला मिठीत घेत म्हणाला की प्रत्येकजण माझ्यासारखा नशीबवान असतो की त्याला तुझ्यासारखी हुशार आणि सुंदर पत्नी मिळेल. दुसऱ्या दिवशी जेव्हा मधुमाला आणि मोनिका एकट्या होत्या तेव्हा मोनिका म्हणाली, आई तुम्हाला वाईट वाटत नसेल तर एक विचारू का? तुम्ही बाबांची प्रत्येक गोष्ट का ऐकता? मधुमाला म्हणाल्या, बाळा मी तुझ्यासारखी हुशार आणि सुंदर नाही, शिवाय स्वतःच्या पायावर उभी नाही. मोनिका म्हणाली, तुम्ही सुंदर दिसता, तुमचा बांधाही कमनीय आहे, फक्त चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवायची गरज आहे. मधुमाला म्हणाल्या, उगाच मस्करी करू नकोस. माझी सासू, नणंद, भावजय इतकेच नाही तर माझी मुलेही मला अडाणीच समजतात. मोनिका म्हणाली, आई तुम्हाला असे वाटते कारण तुम्ही जसा विचार करता, तुम्ही जसा तुमच्याबद्दल विचार कराल तसे दुसरेही करणार. रात्री जेवताना मोनिकाने शेखर यांना विचारले की बाबा आपल्या आईला खूप छान जेवण करता येतं, आपण त्यांना एखादा व्यवसाय सुरू करून दिला तर? शेखर हसत म्हणाले, बाळा आजचे जग सादगीकरणाचे आहे. मधुमाला सारखे जेवण तर कोणीही बनवू शकेल, मार्केटिंग आणि इतर कामे कोण करणार? तुझी सासूबाई कोणाच्या पुढ्यात साधे 2 शब्द सुद्धा बोलू शकत नाही. तिने आयुष्यभर काहीच केले नाही, मग आता 51 वर्षाच्या वयात काय करणार? दुसऱ्या दिवशी जेव्हा मधुमाला स्वयंपाकघरात काम करत होती तेव्हा मोनिकाने व्यावसायिक संदर्भात सर्व आराखडा तयार केला. तिने मधूचे स्वयंपाकघर नावाचा एक यूट्यूब चॅनल तयार केला. त्यानंतर म्हणाली, आई तुम्ही जे काही बनवाल त्याचा मी व्हिडिओ तयार करेन. हळूहळू सबस्क्रायबर वाढतील आणि त्यातूनच लोकांना तुमच्या हातच्या चवीबद्दल समजेल. शिवाय यातूनच तुम्ही तुमचे स्वतःचे उत्पन्न मिळवू शकाल. मधुमाला घाबरून म्हणाल्या, बाळा हे मला जमणार नाही. मोनिकाने खूपच आग्रह केल्यामुळे मधुमाला तयार झाल्या, मात्र घाबरून त्यांच्या हातून शेवभाजी करपली. मधुमाला म्हणाल्या, सांगितले होते ना तुला, मी बावळट आहे, काहीच करू शकत नाही. मोनिका मात्र काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती. संध्याकाळी म्हणाली, आई सर्वात आधी तुम्ही तयार व्हा, त्यानंतर काहीतरी साधा नाश्ता बनवा. आपण या नाश्त्यापासूनच सुरुवात करू. मधुमालाने कसाबसा गव्हाच्या पिठाचा हलवा बनवला. मोनिकाने त्याचा व्हिडिओ तयार केला. त्यानंतर तोच व्हिडिओ आपल्या कार्यालयात आणि व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला. संध्याकाळपर्यंत मधुमालाच्या व्हिडिओला 200हून व्ह्यूज आणि 3-4 कमेंट्स मिळाले. एकाने लिहिले होते, बायको असावी तर अशी, सुंदर, सुशील आणि पाककलेतील निपुण. मोनिकाने सांगितले, बघा आई, कितीतरी लोकांना तुम्ही बनवलेला नाश्ता आवडला. दुसऱ्या दिवशी मधुमाला स्वतःच पदार्थ बनवण्यासाठी तयार झाल्या. या नवीन व्हिडिओमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यापेक्षा जास्त आत्मविश्वास दिसत होता. सून मोनिका सोबतचे ते 7 दिवस कधी गेले हेच मधुमालाला समजले नाही. त्या 7 दिवसात मधुमाला हसायला आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकल्या. मोनिका कार्यालयात जायची तयारी करत होती. मधुमाला तिच्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या, बाळा आता त्या चॅनलचे काय होणार? मोनिका म्हणाली, आई आपण दररोज संध्याकाळी एक व्हिडिओ बनवूया, शिवाय कुणाच्याही मदत शिवाय स्वतःच व्हिडिओ कसा बनवायचा हे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शिकवेन. मोनिकाकडून मिळणारे प्रेम आणि सन्मानामुळे मधुमाला यांच्यातील आत्मविश्वास जागा झाला. सतत त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकू लागले. हळूहळू मोनिकाच्या मदतीने त्या ऑनलाईन ऑर्डर घेऊ लागल्या. आज मधुमाला यांना त्यांचा 10,000चा पहिला चेक मिळाला. रक्कम छोटी होत असली तरी त्यातून आपण काहीतरी करू शकलो याची जाणीव मधुमाला यांना झाली. त्या व्यस्त होऊ लागल्या होत्या, अडाणी, बावळट राहिल्या नव्हत्या. आपल्या पत्नीचे बदललेले रूप पाहून शेखरही आश्चर्यचकित झाले. अक्षय म्हणाला, आई 7 दिवसात सुनेने तुझा कायापालट करून टाकला. मोनिका म्हणाली, हुशार त्या आधीपासूनच होत्या, फक्त त्यांच्यातील आत्मविश्वास जागा करायची गरज होती. मधुमाला मात्र सर्वांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत एक नवीन पदार्थ तयार करण्याच्या तयारीला लागल्या होत्या. तर मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा अमूल्य वेळ कथा वाचण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत.